कृष्ण जन्माष्टमीला ही गोविंद बर्फी जरूर करा। नमस्कार, मी सुवर्णा। आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आता जो सण येत आहे तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आणि कृष्ण जन्माष्टमीला प्रसाद हा हवाच असतो ना। मग प्रसादासाठी मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे, त्याचं नाव आहे गोविंद बर्फी। मग तुम्ही आजच्या या कृष्ण जन्माष्टमीसाठी हा प्रसाद नक्कीच बनवा, सर्वजण अगदी खुश होतील। चला मग आपण ती गोविंद बर्फी कशी बनवायची ते पाहूया। चला या मग। पहा, बर्फी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते 1 वाटी पोहे घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे आहे, पाव वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, ड्रायफ्रूट आहेत, गूळ अर्धी वाटी आहे, तीळ खसखस 1 चमचा आहे आणि ड्रायफ्रूटचे हे काप आहेत आणि आपल्याला तूप लागणार आहे। कढई आपण तापत ठेवलेली आहे, याच्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालत आहोत। आपलं वितळलेलं आहे, याच्यामध्ये आपण हे जे पोहे घेतलेले आहेत हे घातलेले आहे। हे पोहे आपण तुपावर छान असे परतून घ्यायचे आहेत। हे पहा, आपले कुरकुरीत असे झालेले आहेत, कुरकुरीत होईपर्यंत पहा अगदी सहज मोडतात आहेत। हे आपण काढून घेऊया। आता आपण शेंगदाणे भाजणार आहोत। शेंगदाणे आपल्याला असे कोरडेच भाजायचे आहेत। शेंगदाणे पहा आपले चटचट असे वाजत आहेत, शेंगदाणे आपले भाजलेले आहेत। शेंगदाणे पण आपण आता काढून घेत आहोत। आपण आता हे खोबरं आहे हे भाजत आहोत। खोबरं आपण असंच कोरडंच भाजत आहे। खोबरं आपण ते हलकंसं भाजलेलं आहे, खोबरं सुद्धा आपण काढून घेत आहोत। आता हे ड्रायफ्रूट आहे ते आपण गरम मला कोरडंच भाजायचं आहे। तीळ खसखस आहे हे आपण गरम करून घेत आहोत। तीळ खसखस सुद्धा आपलं गरम झालेलं आहे, आता हे काढून घेते मी। पहा, पोहे भाजलेले आहेत, हे सर्व पदार्थ आपण भाजून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व बारीक करत आहोत। प्रथम आपण पोहे बारीक करून घ्यायचे आहेत। पहा, पोहे आपले बारीक करून झालेले आहेत, अगदी बारीक रवा असतो ना तशा पद्धतीचे झालेले आहेत। पहा, खोबरं पण आपण बारीक करून घेत आहोत, एक एक पदार्थ बारीक करून घेत आहे। खोबरंही पहा आपलं तशाच पद्धतीनं बारीक आपण करून घेतलेलं आहे, हे आपण याच्यातच काढत आहोत। आता आपण हे सगळं एकत्रित बारीक करत आहोत। पहा, हे सुद्धा आपलं बारीक करून झालेलं आहे। बारीक नाही करायचं, आपल्याला असंच ठेवायचं आहे रवा असं। प्लेटला आपण या तूप लावून घेत आहोत। याच्यात आपण बर्फी जे आहे करणार आहोत, याच्यात सेट करणार। कढईमध्ये आपण आता 1 चमचा तूप घालत आहोत। लो ठेवायचा आहे आणि हा गूळ जो आहे आपण याच्यात घालत आहोत आणि हा गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे। वितळत आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाच पाणी घालायचं आहे। पहा, अगदी 1 चमचाच पाणी घातलेलं आहे। वाटीने आपण प्रमाण घेतलेलं आहे। गूळ मी अर्धी वाटी घेतलेला आहे, तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर पाऊण वाटी गूळ घेतला तरी चालेल। पहा, गूळ आपला वितळत आहे। त्यात तुम्ही वेलची किंवा जायफळची पावडर घातला तरी चालेल। मी या ठिकाणी माझ्याकडे जो सिरप आहे वेलची आणि केशर सिरप तो घालत आहे। पहा, इथं आपल्याला पाक वगैरे काहीच करायचं नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि गूळ पहा आपला इथं वितळलेला आहे पूर्णतः। आता आपण हे जे सगळं मिश्रण भाजून घेतलेलं आहे ना बारीक करून ते घालत आहोत आणि हे आपण अगदी लो गॅसवरच मिक्स करून घेत आहोत। पहा,
गॅस पूर्णतः पण लोच ठेवायचा आहे. बर्फी खूप छान चवीला अशी होते आणि खुसखुशीत अशी लागते, कारण पोहे जे आहेत ना आपण ते तुपावर छान असे परतून घेतलेले आहेत, त्यामुळे कुरकुरीत असे हे पोहे लागतात मधून मधून. खूप छान लागते बर्फी. पहा, हे आपलं मिश्रण जे आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता याच्यात मी अजून थोडंसं तूप घालणार आहे. अगदी शेवटी आपणाला या ठिकाणी हे अर्धा चमचा तूप घालायचं आहे. हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत. फक्त गूळ आपणाला वितळून घ्यायचा आहे, त्याचा पाक वगैरे काही करायचा नाही. अगदी लो गॅसवरच आपणाला हा गूळ वितळवायचा आहे. फक्त एकच चमचा मी पाणी घातलं होतं पहा, आणि 1 चमचा तूप घातलेलं. पहा, मिश्रण आपलं हे मिक्स झालेलं आहे. आपण आता ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे काढत आहोत. गॅस बंद केलेला आहे. पहा, हे मिश्रण आपण आता ह्या ताटाला तूप लावलेलं आहे, याच्यामध्ये काढून घेत आहोत. अजिबात चिकटलेलं नाही. आपण आता हे व्यवस्थित सेट करत आहोत. पहा, थापून घेत आहे व्यवस्थित. आपण हाताच्या साहाय्याने सुद्धा थापू शकतो किंवा वाटीचा जो बुड आहे त्याने सुद्धा आपल्याला थापता येते व्यवस्थित. अर्धा इंच जाडीची एवढी आपली बर्फी होईल अशा पद्धतीने आपण थापून घेतलेली आहे. पहा, याच्यावर आपण आता जे ड्रायफ्रूट आहेत ते घालत आहोत. पाठीने आपण याच्यावर प्रेस करत आहोत, म्हणजे ड्रायफ्रूट आपले व्यवस्थित बसतील. प्लेन बुडाची आपली ही वाटी आहे, याच्या साहाय्याने आपण हे पहा प्रेस करत आहोत. सगळे अगदी व्यवस्थित असे बसलेले आहेत. आता 1-2 मिनिटांनी आपण याला काय करणार आहोत, काप देणार आहोत. सर्वसाधारण एक आपले 5 मिनिट झालेले आहेत. बर्फी आपली आता ही थंड झालेली आहे. याला आपण आता हे काप देत आहोत. पहा, पहा, बर्फी आपली थंड झालेली आहे. आपण याच्या कडा अजून सुट्ट्या करून घेत आहोत. पहा, अतिशय खुसखुशीत अशी आपली बर्फी झालेली आहे. तुम्ही अगदी हव्या त्या आकारामध्ये बर्फी ही कापून घेऊ शकता. मी चौकोन अशा पद्धतीने ही बर्फी कट केलेली आहे. पहा, कलर पण किती सुरेख असा दिसत आहे. पहा, तुम्ही ही बर्फी अशी जरूर करून पहा आणि मला सांगा तुमची बर्फी कशी झाली ते. कृष्ण जन्माष्टमी या बर्फीवर तुम्ही साजरी करा. चला तर मग हसवत राहा, हसवत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि मजेतही राहा. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. धन्यवाद सर्वांना.